मराठी माणूस कधी जागा होतो हे तर मला माहित नाही, पण मराठी फिल्म इंडस्ट्री यावर्षी खडखडून जागी झाली आहे. कारण त्यांनी यावर्षी असले कडक मूवीज दिलेत त्यांनी, ते जर अजून तुम्ही बघायला नसतील तर प्लीज सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, खरंच ते मूवीज एकदा बघा. पहिला चित्रपट आहे माझी प्रार्थना. तर या मूवीचे ऍक्टर, डायरेक्टर, प्रोड्युसर पद्मराज नायर यांनी असलं खतरनाक बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केले की नाही, ते आजपर्यंतच्या इतिहासात कोणीच केलेलं नाही. आणि मेन म्हणजे पिक्चर मध्ये एक इंग्रजांच्या काळातली लव्ह स्टोरी दाखवली, आणि ती लव्ह स्टोरी, त्याची सिनेमॅटोग्राफी एवढी बाप लेवल आहे की नाही, त्यातला एक एक सीन बघूनच तुमचे पैसे भेटणार आहेत. दुसरा पिक्चर आहे आता थांबायचं नाही. तर या मूवीला तर माझ्या रिव्ह्यूची गरजच नाही, तरी पण काही शक्तिमान लोकांनी अजून पिक्चर बघितला नसेल तर त्यांना सांगतो. तर या मूवीमध्ये मुंबईच्या सफाई कर्मचाऱ्यांचं खडतर आयुष्य, त्यांची जिद्द, त्यांचं शिक्षण हे सगळं दाखवलंय. आणि भरत जाधव सर, खूप वर्षानंतर तुम्ही पुन्हा एकदा हसवलं, रडवलं, पण त्यासाठी खरंच मनापासून थँक्यू. आणि बाकीच्या ऍक्टरची ऍक्टिंग तर कडकच आहे, त्याचा विषयच नाही. तिसरा चित्रपट आहे फर्स्ट क्लास दाभाडे. जास्त काय सांगत नाही, डायरेक्ट जायचा, हा पिक्चर बघायचा, लय मजा येणार आहे तुम्हाला. पिक्चर मध्ये तुम्हाला कॉमेडी, इमोशन्स, ड्रामा सगळं बघायला भेटेल. सोबतच थोडं सेक्स एज्युकेशन आणि अंधश्रद्धा याच्यावर पण प्रकाश टाकलाय. आता या मूवीची लिस्ट खूप मोठी आहे, तर त्यासाठी पार्ट 2 बनवावं लागेल. पण त्याआधी तुम्ही पण या मराठी क्रिएटरला सपोर्ट करा आणि काय पण करून या रीलला 5000 लाईक्स कंप्लीट करा, म्हणजे लगेचच या सिरीजचा दुसरा पार्ट टाकतो. तोपर्यंत ढकलत राहा.